आता अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणासंदर्भातली एक मोठी बातमी आहे। गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात क्राईम ब्रांचला यश आलंय। गुजरातच्या भुजमधून या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे। विकी गुप्ता आणि सुनील पाल अशी गोळीबार करणाऱ्या दोघांची नावं असल्याची माहिती आहे। गेल्या 1 महिन्यापासून पनवेलमध्ये एका सोसायटीत हे आरोपी राहत होते आणि त्यांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची 4 वेळा रेकी सुद्धा केली होती। त्यानंतर हा गोळीबार करण्यात आला होता। याचबद्दल आता आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आता आपल्या सोबत आहेत। सूरज, 2 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्यात भुजमधून, आता पुढे तपासाची दिशा कशी असेल? नक्की सौरभ, आपण पाहिलं तर सागर पाल आणि वीरेंद्र गुप्ता या 2 आरोपींची ओळख खरं तर क्राईम ब्रांचला यापूर्वीच पटलेली होती। या दोघांनाही आता भुजमध्ये अटक करण्यात आलेली आहे। 8:55च्या फ्लाईटने त्यांना मुंबईत आणला जाणार आहे आणि मुंबईत आणल्यानंतर गुन्हे शाखेकडे त्यांची संपूर्ण चौकशी केल्यानंतर आजच त्यांना विशेष दंडाधिकारी न्यायालयात आज हजर करून त्यांची कस्टडी मागितली जाणार आहे। नेमकं यामागचं त्यांचा हेतू काय होता, त्याचबरोबर विशेष म्हणजे हा कट कधीपासून राखला जात होता याचा देखील संपूर्ण तपास हा मुंबई पोलिसांकडून केला जाणार आहे। आतापर्यंतच्या तपासात या संपूर्ण हल्ल्याची जबाबदारी अनमोल बिश्नोई यांनी जरी घेतली असली तरी तो जो IP ॲड्रेस वापरला होता हा पोर्तुगालमधनं वापरण्यात आल्याचं प्रथमदर्शी तरी समोर आलं असलं तरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तसं भासवण्यात आलं आहे का, हा देखील आता एक तपासाचा भाग म्हणून समोर आलेला आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण हल्ल्याचा कट हा मागील महिन्याभरापासून रचण्यात आल्याचा संशय हा पोलिसांना आहे। या दोघांनाही पनवेल येथील हरिग्राम गावातील सोसायटीमध्ये राहण्यासाठी देण्यात आलेले पैसे, त्याचबरोबर त्यांनी सलमानच्या फार्म हाऊसवर देखील रेकी केलेली होती का, याचा देखील आता तपास केला जात आहे। त्याचबरोबर ईदच्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळी सलमान खान त्याच्या बांद्रा येथील घरी येतो त्या ठिकाणी देखील हे दोघं या गर्दीत असल्याचा संशय पोलिसांना असल्याचं आतापर्यंत तपासात समोर आलेलं आहे। त्यामुळे आता आणखी तपासात कुठल्या गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं राहील। काही तासातच या दोघांना मुंबईत आणलं जाणार आहे आणि त्यांना गुन्हे शाखेकडनं त्यांची कसून चौकशी देखील केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे। सौरभ, सूरज, धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स बद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।